नमस्कार मंडळी, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे. जरा वेगळ्या पद्धतीची सुकट. इथं बघू शकता, सुकट मी इथं कांद्याची पात घालून बनवलेली आहे. चला तर स्टार्ट करूया. इथं कांद्याची पात मी चिरून आणि धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आता इथं एका पॅनमध्ये मी सुकट भाजायला घालणार आहे. सुकट इथं आपल्याला एकदम मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे खरपूस. जरा वेगळी रेसिपी आहे ही, पण खूप सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. सुकट आपल्याला इथं खरपूस होईपर्यंत भाजायची. ही बघू शकता, आता सुकट भाजून झालेली आहे. आता ही सुकट मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आता या सुकटीमध्ये मी पाणी घालणार आहे, कारण आपल्याला सुकट जे आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ही सुकट मी थोड्या वेळ अशीच पाण्यामध्ये ठेवणार आहे. आता पॅनमध्ये मी तेल घालणार आहे आणि इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो कांदा आता मी इथं भाजायला घालते. हा कांदा जो आहे तो तेलामध्ये आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथं एक टोमॅटो घेतला आहे मी बारीक चिरून. तो टोमॅटो पण मी इथं भाजायला घालते. कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलामध्ये एकदम चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. इथं चवीनुसार आता मी मीठ टाकते. हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये. आता मी इथं हळद घालणार आहे. इथं मी अर्धा चमचा हळद घालते. त्याचबरोबर मी इथं 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते. हा कांदा लसूण मसाला आहे तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये जी मी कांद्याची पात चिरून धुवून घेतलेली ती घालते याच्यामध्ये. आता ही पात जी आहे कांद्याची आपल्याला ही सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कांद्याची पात ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता याच्यामध्ये मी जी सुकट ठेवली होती पाण्यामध्ये, ते आता मी सुकट स्वच्छ धुवून अशी व्यवस्थित पिळून घेणार आहे. अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे सुकटीमध्ये. आता ही सुकट मी अशी भाजीमध्ये व्यवस्थित पसरून घेणार आहे. याच्यामध्ये सगळी सुकट मी व्यवस्थित धुवून पिळून घातलेली आहे. आता ही सुकट जी आहे मी या कांद्याच्या पातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून एकत्रित व्यवस्थित करायची. सुकट आणि कांद्याची पात व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, हलकंसं. आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे. एक 5 ते 7 मिनिटांनी परत मी झाकण काढून बघते. आपल्याला परत एकदा ही मिक्स करायची भाजी. जरा वेगळ्या पद्धतीची सुकट आहे ही, तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप सुंदर लागते. आता ही मिक्स करून पुन्हा एकदा ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे. एक 5 मिनिटांनी बघा. व्यवस्थित आपल्याला ही हलवून घ्यायची सुकट आणि कांद्याची पात. आपली इथंही जरा वेगळ्या पद्धतीची सुकट तयार झालेली आहे.
खाण्यासाठी। ही पहा, खूप सुंदर लागते। तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता। आता मी एका प्लेटमध्ये सर्व करत आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।